नमस्कार मंडळी. तर आज आपण शिल्पास कुकरीच्या किचनमध्ये बनवणार आहोत झणझणीत अशी बाजारी आमटी. तर ही बाजारी आमटी पंढरपूर तसेच करकम साईडची सर्वात फेमस अशी बाजारी आमटी आहे. जर तुम्ही पंढरपूर साईडला किंवा कोणत्याही रेस्टॉरंटला किंवा धाब्यावर जर गेलात, तर ही बाजारी आमटी तुम्हाला पाहायला व भाकरीसोबत खायला मिळेल. ही आमटी एकदम झणझणीत, तर्रीदार अशी ही आमटी असते व जे कोणी नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही एकदम जबरदस्त आमटी आहे. ही आमटी मिश्र डाळीची पण तुम्ही करू शकता किंवा 2 डाळ वापरून सुद्धा देखील करू शकता. तर मी इथे मिश्र डाळीची म्हणजे सर्व डाळी मिक्स करून आमटी करणार आहे. इथे मी या चमच्याने 4 चमचे तूर डाळ, 2 चमचे मूग डाळ, 2 चमचे मसूर डाळ आणि 1 चमचा इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपण ह्या सर्व डाळी कुकरमध्ये टाकून सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण हे स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेऊयात. ही पंढरपूर तसेच करकम साईडची सर्वात फेमस अशी बाजारी आमटी आहे. आता हे इथे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ आणि आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा हळदी पावडर आणि थोडेसे तेल टाकून ही आपल्याला याची 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण इथे मसाला बनवून घेऊयात. त्याच्यासाठी मी 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडासा खोबरा आणि अद्रक लसूण घेतलेला आहे. कांदा आपल्याला मोठा-मोठा कट करून कढाईमध्ये छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण हा कांदा पण भाजून घेऊयात. त्यानंतर त्याच कढाईमध्ये आपण खोबऱ्याला कट करून त्याचे छोटे तुकडे करून आपण हा खोबरा पण इथे भाजून घेऊयात गोल्डन होईपर्यंत. हे पहा, इथे अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये आपण याच्या टाकून आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून याचा पेस्ट बनवणार आहोत. या मसाल्यामुळे जी आपली बाजारी आमटी आहे त्याला खूप छान प्रकारे टेस्ट येते व एकदम तर्री होण्यासाठी हा खूप जबरदस्त त्याला तर्री पण येते. त्यासाठी हा मसाला एकदम परफेक्ट आहे. आता हा मसाला मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे पहा, ही झाली आपली मसाला. आता आपण याच मिक्सरच्या जारमध्ये एक टोमॅटो टाकून त्याची प्युरी करून घ्यायची आहे. मी इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. जर छोटे असतील तर तुम्ही इथे 2 टोमॅटो घेऊ शकता आणि हा गावरान टोमॅटो आहे. टोमॅटो प्युरी पण आपली तयार आहे इथे. तर आता इथे काही मसाले लागणार आहेत फोडणीसाठी. जीरा, हिंग, अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिर्च पावडर, काळा मसाला. इथे मी 1 चमचा शेंगदाणा पावडर आणि 1 चमचा तिळाचा पावडर घेतलेला आहे. आपली डाळ पण इथे छान प्रकारे शिजलेली आहे. याला आपण थोडेसे रवीने हटवून घेऊयात. छान मिक्स करून घेऊयात आणि पाणी टाकूयात त्याच्यामध्ये. ही आमटी थोडी पातळच असते, जास्त घट्ट नसते. तर इथे मी कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये आपण ऑइल टाकूयात. 3 ते 4 चमचे ऑइल टाकायचं आहे. या आमटीला ऑइल थोडे जास्त लागते. त्यानंतर ऑइल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जीरा टाकूयात. जीरा छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो मसाला केला होता, कांदा, खोबरा आणि कोथिंबीरचा, तो मसाला याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकले आहे. हिंग आधीच आपल्याला टाकायचं आहे, जेव्हा आपण जीरा टाकतो त्यावेळेस. त्यानंतर याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. ऑइल छान सुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची, 1 टोमॅटोची प्युरी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी त्याच मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतले होते, ते पाणी मी इथे ॲड केले. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तिळाचा पावडर आणि 1 चमचा शेंगदाणा पावडर टाकायचा आहे. इथे मी तिळाचा पावडर आणि शेंगदाणा पावडर आपण जो पोहे खातो त्या चमच्यानेच घेतलेला आहे. ज्या चमच्याने मी डाळी घेतलेले दाखवले होते त्याच चमच्याने मी घेतलेला आहे. आता हा लाल मिर्च पावडर आहे 1 मोठा चमचा. इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. जर तुम्ही सोलापूर साईडचे असाल तर सोलापुरी मसाला पण तुम्हाला मिळतो, काळं तिखट. त्यानंतर इथे मी मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि हा सर्व मसाला आपण इथे मिक्स करून घेऊयात.
आणि थोडासा म्हणजे 1 टीस्पून इथे आपण गरम मसाला पण टाकलेला आहे. त्यानंतर थोडेसे पाणी टाकायचे, जेणेकरून जे आपले मसाले आहेत ते करपणार नाहीत आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे पहा, तेल खूप छान प्रकारे साईडला सुटत आहे आणि आपले मसाले पण छान भाजलेले आहेत आणि वास पण खूप छान येत आहे. तर आता आपण याच्यामध्ये जी आपण शिजवलेली डाळ आहे, ती डाळ याच्यामध्ये ॲड करायची आहे. हे सर्व मिक्स करून घेऊयात आपण आता. या आमटीला फक्त तेल थोडं जास्त लागते. तुम्ही रोज जे करता वरण आमटी, त्याच्यापेक्षा 1 ते 2 चमचे थोडं तेल जास्त टाकायचं आहे. कारण याला तर्री येण्यासाठी तेलाचा वापर थोडा जास्त प्रमाणात करायचा. जर तुम्हाला याच्यापेक्षा तिखट पाहिजे असेल तर अर्धा चमचा याच्यामध्ये मिरचीचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. कारण ही आमटी थोडीशी झणझणीत, तिखट अशा प्रकारे असती. त्यामुळे आता आपण याला छान उकळी येईपर्यंत ही शिजवून घ्यायची आहे. हे पहा, उकळी पण खूप जबरदस्त आलेली आहे आणि त्यानंतर आपण गॅस बारीक करूयात, कारण याला जे तेल आहे ते तेल पूर्ण आपला वरी येईपर्यंत आपण ही उकळून घेऊयात. हे पहा, तेल साईडने येत आहे. अशा प्रकारे आपल्याला तर्री आणायची आहे. गॅस एकदम बारीक करून ठेवून द्यायचा आहे 10 मिनिटासाठी. तेल जोपर्यंत वरी येणार नाही तोपर्यंत. तर हे पहा, आपली इथे छान झणझणीत अशी तर्रीदार आपली बाजारी आमटी इथे बनून तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची नंतर. तर इथे आपली ही बाजारी आमटी बनून तयार झाली आहे व ही आमटी ज्वारीची भाकरी किंवा चपाती बरोबर चुरून खाल्ल्यावर खूप जबरदस्त लागते. भाकरी चुरून खायची व गरमागरम भाकरी चुरून घ्यायची व गरमागरम बाजारी आमटी त्याच्यावर टाकायची, सोबत तर्री वरून टाकायची आणि सोबत लिंबू वरून पिळून टाकायचे व सोबत त्याच्यासोबत एक कांदा खायला द्यायचा. एवढी जबरदस्त लागते ना ही बाजारी आमटी चुरून खायला. हॉटेलमध्ये पण अशाच प्रकारे दिली जाते. तर मी इथे तुम्हाला भातावर टाकून दाखवते, कारण मी इथे चपाती केलेली आहे, भाकरी नाहीये, त्यामुळे भातावर ही आमटी टाकून दाखवत आहे तुम्हाला. ही बाजारी आमटी भाकरीसोबत चुरून खायला खूप जबरदस्त लागते. त्यांच्या कर्कम किंवा पंढरपूरच्या भाषेत बोलायला गेलं तर एकदम झकास लागते ही त्यांची बाजारी आमटी. तर ही आपली मस्त झणझणीत आणि तर्रीदार बाजारी आमटी, पंढरपूर स्पेशल तसेच कर्कम साईडची बाजारी आमटी इथे बनून तयार झाली आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला देखील खूप आवडेल. तर मग मंडळी, कशी वाटली? तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.